नमस्कार. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. खरं तर ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती, परंतु 28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात 28 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत राज्यस्तरीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात उमेदवारांना प्रचार करणे सोयीचे होणार नसल्याने आयोगाने निवडणुकीचे उर्वरित टप्पे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे असतील. 31 जानेवारी 2026 शनिवार जिल्हाधिकारी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करतील. 7 फेब्रुवारी 2026 शनिवार मतदानाची नवीन तारीख. सकाळी 7:30 ते संध्याकाळी पहाटेचे 5:30 या वेळेत मतदान पार पडेल. 9 फेब्रुवारी 2026 सोमवार मतमोजणी सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल. 11 फेब्रुवारी 2026 बुधवार निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध केली जातील. या निवडणुकांसाठी आचारसंहिता आधीपासूनच लागू आहे आणि निकाल जाहीर होईपर्यंत ती अंमलात राहील. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचा विचार करून हा नवा कार्यक्रम सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केला आहे. या निवडणुकीबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही निवडणूक आयोगाच्या mahasek.maharashtra.gov.in ची लिंक या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. लोकशाहीच्या या उत्सवात आपले मत नक्की नोंदवा. धन्यवाद.